नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल अवर फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. तुम्ही बघू शकता लॅपटॉप आहे लिनोवोचा आणि मॉडेल नंबर इथे बघू शकता तुम्ही X270 आणि मी इथे बटन प्रेस करत आहे. बघू शकता तुम्ही इथे बटन प्रेस केलं तरी सुद्धा लॅपटॉप चालू होत नाहीये. ठीक आहे, लॅपटॉप चालू होत नाहीये. आणि चार्जिंग लावली, इथे बघा चार्जिंगची पिन आहे. चार्जिंगची पिन लावल्यानंतर देखील सुद्धा चार्जिंग सुरू होत नाहीये. ठीक आहे, बघू शकता तुम्ही लाईट वगैरे ब्लिंक करत नाहीये. इथे ब्लिंक करायला पाहिजे चार्जिंग लावल्यानंतर. तर असा जर इश्यू येत असेल आणि जर लॅपटॉप चालू होत नसेल तर काय करायचंय, चला लगेच बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा चार्जिंगची ही पिन काढून टाकायची आपल्याला. त्यानंतर लॅपटॉप फोल्ड करायचा आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं काम करायचंय, लॅपटॉपच्या बॅक साइडने आपल्याला यायचं आहे. मी लॅपटॉप आता उलटा केलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता ही बॅटरी काढून घ्यायची आहे. तर मला एका हाताने तर काढता येणार नाही, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मी पॉज करतोय. तर इथे बघू शकता साइडचे बटन्स आहेत. हे दोन साइडचे बटन थोडेसे बाजूला घेतले तर बॅटरी तुमची निघून जाईल. इथे बघू शकता बॅटरी मी काढून घेतोय. ठीक आहे, बॅटरी काढून ठेवतो इथे बाजूला. आता इथे बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा काम काय करायचे, अतिशय सोपं आहे. ज्याला फारसं नॉलेज नाही यातलं तो देखील करू शकतो रिपेअर. इथे बघू शकता 1, 2, 3, त्यानंतर 4, 5, 6, 7 आणि या स्टिकरच्या खाली इथे बघा याच्या बाजूला इथे सुद्धा दिसते. पुन्हा एकदा दाखव. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि इथे 1, 8 असे 8 स्क्रू आहेत. हे 8 स्क्रू तुम्हाला काढावे लागतील. ओके, हे बघा स्टिकरच्या खाली एक स्क्रू आहे. इथे स्टिकरला थोडंसं मी बाजूला करतो. ठीक आहे, स्टिकरच्या खाली देखील एक स्क्रू आहे. त्या स्क्रूला देखील आपल्याला काढावं लागेल. चला ठीक आहे, बघू शकता इथे स्टिकर मी बाजूला केलंय. स्टिकरच्या खाली इथे एक स्क्रू आहे. हे सर्व स्क्रू काढूयात आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतोय काय करायचे. थोडा अंधार पडत होता म्हणून लाईट लावला आपण. अगदी बारीक स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा आपल्याला आणि लगेच हे स्क्रू सर्व निघतील. स्क्रू काढला की लगेच कंटिन्यू करतो. स्क्रू काढून झालेले आहे. इथे बघा आता डायरेक्ट पॅनल वर घ्यायचं आहे. सरळ पॅनल काढायचं आहे आपल्याला. काहीच अडचण नाही, बिनधास्त पॅनल काढू शकता तुम्ही. अगदी सावकाश पॅनल आपल्याला काढून घ्यायचा आहे. दिसते तुम्हाला पॅनल. आता मी बाजूला काढून ठेवतो इथे तुमच्या समोर. ठीक आहे, आता इथे बघा हे आहे आतमधली एक बॅटरी दिसते. ही एक बॅटरी आहे. तर या बॅटरीला इथून बघा, या बॅटरीच्या इथून दिसते तुम्हाला. हे बघा ही केबल आहे. ही केबल ही अशी इथे आलेली आहे. तर हे बॅटरीचं कनेक्टर आहे. तुम्ही काढताना बघू शकता बॅटरीची येणारी जी ही केबल आहे ही आपल्याला इथून अनप्लग करायची आहे. इथे बघू शकता तुम्ही, खूप सिंपल आहे. फक्त नखांनी याला बाजूला करा, आपोआप पिन निघून जाईल. ठीक आहे, 2 हाताचा वापर करून काढायला पाहिजे. मी थोडंसं पॉज करतो. तर इथे बघू शकता ही केबल आपण काढलेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला लगेच चेक करायचंय. मी लॅपटॉप पुन्हा एकदा सरळ ठेवतो तुमच्या समोर आणि चालू करून बघूयात. आता बघू शकता तुम्ही आपण जी बाहेरची बॅटरी आहे ती देखील काढलेली आहे. आतमधील बॅटरीचं कनेक्शन देखील काढलेलं आहे. तर मोबाईल आता विना बॅटरी आपल्याला डायरेक्ट चालू करायचा आहे. इथे बघा आता मी चार्जिंगची पिन कनेक्ट करत आहे तुमच्या समोर. चार्जर लावलेला आहे आणि आता चालू करून बघा. दिसते इथं ब्लिंक झालंय ऑलरेडी. ठीक आहे, बघा दिसते तुम्हाला ब्लिंक होतंय. आता याला आपण चालू करून बघूयात लॅपटॉप चालू होतोय का. तर बघू शकता तुम्ही लॅपटॉप चालू झालेला आहे. आता अशा केसमध्ये तुम्ही मागची ही जी आपण बाहेर काढलेली बॅटरी आहे ही पुन्हा एकदा अटॅच करू शकता. काही अडचण येणार नाही. आणि लॅपटॉपची बॅटरी देखील इथे चेक करा. दिसते आपल्याला ही इंटरनल बॅटरी आहे. तर लॅपटॉप चालू आहे. ठीक आहे.